लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। लाडकी बहीण योजना काही जरी झालं तरी बंद होणार नाही असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता स्पष्ट केलं आहे। मागील अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिला बाद होत आहेत आणि त्यामुळे योजना बंद होणार का काय असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात होता। परंतु याबाबत आता मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की योजना बंद होणार नाही। काही जरी झालं तरी सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणारच। लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। तसेच आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याअंतर्गत योजनेचे पैसे देखील जमा होतील असे देखील आदिती तटकरे यांच्याकडून सांगितले गेले आहे। त्या काल आंबेगावमध्ये कार्यक्रमात बोलत होते। आता लाडकी बहीण योजनेबाबत नक्की आदिती तटकरे यांनी काय सांगितलं आहे ते आपण पाहूया। तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली, ही योजना अशाच पद्धतीने पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत। आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत। आणि बरेच प्रसार माध्यम असतील, अनेक जण म्हणतात की आता 26 लाखाची स्कूटीनी निघाली, मग 50 लाखाची निघेल। मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचं आहे की जवळपास आज 2,47,00,000 महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो। महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते। इतर राज्यामध्ये 1.5 कोटी संख्या आहे, 2.25 कोटीपर्यंत असेल, पण 2 कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे। याचाही आवर्जून मला तर मित्रांनो, आपण पाहिलं आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे अनेक बाबींवर बोललं गेलं। त्या आंबेगावमध्ये 31 जुलै 2025 रोजी बोलत होत्या आणि त्यांनी या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे, जेणेकरून प्रसार माध्यमांमध्ये ज्या बातम्या पसरत आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार, 26 लाख महिला बाद झाल्या, आता अशीच बाद यांची संख्या वाढणार, तसेच पैशांची वसुली केली जाणार, तर याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यात जवळपास 2,47,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देत आहोत आताही। म्हणजेच की ज्या अपात्र झाल्यात त्या 26 लाख महिलांबाबत आम्ही पुन्हा एकदा पडताळणीची प्रक्रिया राबवणार आहोत। या पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये जर त्या अटीमध्ये निकषांमध्ये अपात्र ठरल्या तरच त्यांचा लाभ हा थांबवला जाणार आहे आणि त्या जर पडताळणीमध्ये पात्र ठरल्यास त्यांना पुन्हा एकदा योजनेचे पैसे अथवा वितरण सुरू करण्यात येईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही। या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री असेल किंवा दोनही उपमुख्यमंत्री यामध्ये लक्ष देऊन आहेत आणि लाडक्या बहिणींना महिन्याला पैसे कसे मिळाल या संदर्भात देखील सर्व मंत्रिमंडळ लक्ष देऊन आहे असे देखील त्यांनी बोलले। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला नसल्यास तुम्हाला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे। तुमच्या खात्याची पुनर्पडताळणीची प्रक्रिया जिल्हा लेवलवर होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर या पडताळणी प्रक्रियेमधून पात्र ठरल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा देण्यात येणार आहे। तसेच ज्या पात्र आहेत ज्यांना जून महिन्याअंतर्गत योजनेचे पैसे आले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देखील येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग केला जाणार असल्याने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही महत्त्वाची बाब असणार आहे। तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यापर्यंत सर्व हप्ते जमा झाले आहेत का हे आम्हाला कमेंट करून सांगा। तसेच तुमचे इतर कोणतेही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता। तसेच लाडकी बहीण योजना असेल, PM किसान, नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल किंवा निराधार योजना असेल किंवा महाराष्ट्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेता यावा यासाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने दिली जाणार आहे। तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येणारच आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आपली व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी त्याची माहिती मिळणार आहे। तोपर्यंत तुमचा विराज तुमचा निरोप घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच येतो। बाय बाय, टेक केअर आणि जय महाराष्ट्र।